या सोलापूरचा खासदार करायला तुम्ही सगळे आलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो. मित्रांनो, ही निवडणूक कोणत्या वेळेस होते मित्रांनो? बांधण्याचं काम ज्या नरेंद्र मोदीजीने केलं, त्या मोदीजींची ही निवडणूक आहे. मित्रांनो, तुम्हाला अभिमान वाटतो असं मंदिर प्रभू रामाचं बांधलं, ज्या राम मंदिरासाठी आपल्या कोठारे बंधूंनी रक्त सांडलं, ज्या राम मंदिरासाठी रामाचं मंदिर बघण्याचं तुम्हा आम्हाला भाग्य लाभलं. आपल्या पिढ्यानं पिढ्या गेल्या, अनेकांनी आपण रामकृष्ण हरी म्हणायचो, राम राम म्हणायचो, जय श्रीराम म्हणायचो, परंतु आपल्या मागच्या पिढीला राम मंदिर बघायला भेटलं नाही. त्यांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं सोनं करायचं काम प्रधानमंत्री मोदीजींनी केलं. आणि त्यावेळेस ही निवडणूक घडली. मित्रांनो, आग लागली आहे 22 तारखेपासून, आग लागली बुडाला मित्रांनो. कारण ज्या प्रभू रामाचं मंदिर मोदीजीने बांधलं, मला अनेकांचे रिपोर्ट येत आहेत, अनेकांचे फोन येत आहेत मित्रांनो. बोले कि राम मंदिर बांधा, राम का मंदिर वो अयोध्या में उन्होंने बनाया, अल्लाह ताला उनको छोड़ेंगे नहीं हम, ऐसे बोल रहे. मित्रांनो, माझा गंभीर आरोप आहे. निवडणूक आयोगाला सुद्धा माझी विनंती आहे, हात जोडून मशिदीमधून फटवे निघतात, त्याची चौकशी झाली पाहिजे का नाही? मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माझी तक्रार आहे निवडणूक आयोगाकडे, मी उद्या तक्रार करणारे, भविष्यात तक्रार करणारा, की या ठिकाणी जे फटवे निघतायत, या फटव्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि निश्चित मला विश्वास आहे की हे जे काँग्रेसचं राजकारण चाललंय तुष्टीकरणाचं, हे जे काँग्रेसचं राजकारण चाललंय दाढ्यात चुरगाळायचं, याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार, देणार का नाही? मित्रांनो, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हे फटव्यांना हरायचं म्हणतायत, हे त्या ठिकाणी अशा पद्धतीचे फटवे करून परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा पराभव करण्याचा प्रयत्न हे करतायत. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, बाबासाहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी एक ऊसतोड कामगाराच्या मुलाला या सोलापूरचा उमेदवार होण्याचं भाग्य मला बाबासाहेबांच्या संविधानामुळे लाभलं. मी बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. मित्रांनो, काँग्रेस अनेक वर्षानुवर्ष या ठिकाणी या देशातील हिंदूंना कमी लेखण्याचं काम केलं, तुष्टीकरणाचं राजकारण करून या देशातील असणाऱ्या हिंदू समाजाला, अनेक असणाऱ्या छोट्या छोट्या समुदायाचा अपमान करण्याचं काम काँग्रेसने केलं. भारतीय जनता पार्टी काय म्हणते? भारतीय जनता पार्टी म्हणते या देशामध्ये लोकसंख्या कंट्रोल झाली पाहिजे, या देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे अर्थात समान नागरी कायदा आला पाहिजे. समान नागरी कायदा म्हणजे त्या ठिकाणी या देशातील लोकसंख्या, हिंदूंना जर 2 मुलं आहेत तर समोरच्यांनाही 2च मुलं झाले पाहिजे. याला समान नागरी कायदा म्हणतात, याला समान नागरी कायदा म्हणतात. मित्रांनो, काँग्रेसवाले काही पसरवतात, आरक्षण, संविधान बदलणार. मी या ठिकाणी सांगतो, पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायची कुणाच्या बापामध्ये हिंमत नाहीये. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीला या देशामध्ये समान नागरी कायदा आणायचा आहे. भारतीय जनता पार्टीला या देशामध्ये समान नागरी कायदा आणायचा आहे. आणि काँग्रेसला काय करायचंय? या देशामध्ये हिंदूंची जी संपत्ती आहे, या देशामध्ये बौद्धांची जी संपत्ती आहे, या देशामध्ये पारसींची जी संपत्ती आहे, या देशामध्ये असणाऱ्या शीख बांधवांची जी संपत्ती आहे, ती संपत्ती त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे की आम्ही या संपत्तीचं त्या ठिकाणी वाटप करू. कुणाला वाटप करणार? ज्यांचे जास्त लेकरं आहेत त्यांना. हे चालेल का? हे चालेल का? मित्रांनो, हे खपवून घेतलं जाणार नाही. आमच्या हिंदूंनी, आमच्या बौद्धांनी रक्ताचं पाणी करून जी संपत्ती कमवली आहे, काँग्रेसने जाहीरनाम्यात सांगितलंय. मित्रांनो, काँग्रेसने अजून काय सांगितलंय? काँग्रेसने सुरू केलंय मित्रांनो, मागासवर्गीयाचं आरक्षण काढून या ठिकाणी एका अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याचा घाट काँग्रेसने सुरू केला आहे. ओबीसीचं आरक्षण काढून त्या ठिकाणी असणाऱ्या
मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट काँग्रेसने सुरू केलाय, याचाही आपल्याला प्रश्न विचारावा लागेल मित्रांनो. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, ही निवडणूक राम सातपुते विरोधात प्रणिती शिंदे नाहीये. ही निवडणूक मित्रांनो फक्त राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी मध्ये नाहीये. ही निवडणूक धर्म आणि अधर्मामधली निवडणूक आहे. तुम्ही ठरवायचं, तुम्ही ठरवायचं आपल्याला कुणाच्या बाजूने राहायचं. मित्रांनो आपल्या सगळ्यांना सांगतो, मी सांगितल्याप्रमाणे फतवे निघायला लागले, फतवे. आपल्या सगळ्यांनी या फतव्याला उत्तर देण्याची गरज आहे मित्रांनो. आपल्या सगळ्यांना विनंती करतो, या सोलापूरमध्ये या ठिकाणी साखरपेठेमध्ये आपण कधी गेला असाल तर बघा तिथल्या आपल्या हिंदूंची अवस्था काय. मित्रांनो वोट बोर्डच्या नावाखाली जो जुलमी कायदा या देशातील असणाऱ्या हिंदूंवर जो लावलाय काँग्रेस सरकारने, त्याच्या विरोधात जर आवाज उठवायचा असेल तर या सोलापूरचा खासदार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा पाहिजे. असलेल्या कामाला सामील होऊन आपला सोलापूरचा हा उमदा उमेदवार राम सातपुते दिल्लीमध्ये जाणार याच्या शंका नाही आहे. यावरती हेही मी सांगतो, जो कुणी हाताला मत देतो त्याला नरकाला जावं लागणार. कधी पदार्थ बोलत नाही, संत